नमस्कार. आज आपण जाणार आहे साल्हेर सालोटा या दुर्गजोडीतील सालोटा हा गड पाहण्यासाठी. आपण माळदर या गावातून गडसफर करणार आहे. तर चला पाहू किल्ले सालोटा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. महाराष्ट्रात भटकंतीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुर्गजोडीमध्ये नाशिक जिल्ह्यातील डोलबारी डोंगररांगेत असलेले साल्हेर सालोटा या किल्ल्यांचा सर्वात वरचा क्रमांक आहे. यातील साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असून त्याचा उपदुर्ग असलेला सालोटा हा उंचीने दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असल्याने गडप्रेट देत असले तरी सालोट्यावर फारसे अवशेष नाहीत. या माहितीमुळे त्यांची पावले सालोट्याकडे फारशी वळत नाहीत. पण हे खरे नाही, कारण सालोटा हा देखील अवशेष संपन्न किल्ला आहे. उत्तरेला गुजरातमधील डांग प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण यांच्या सीमेवर साल्हेर सालोटा हे दोन्ही किल्ले वसलेले असून केवळ एका खिंडीने एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. सालोटा किल्ल्यावर जाणारी एकमेव वाट या खिंडीतून गडावर जात असली तरी या खिंडीत जाण्यासाठी मात्र साल्हेर, माळदर, वाघांबे अशा 3 गावातून वाटा आहेत. या सर्व वाटा शेवटी वाघांबे खिंडीत एकत्र येतात. साल्हेर सालोटा ही भटकंती करायची असल्यास वाघांबे गावातून येणारी वाट सोयीची ठरते. आपण माळदर या गावातून जात आहे. साधारण या वाटेने आपणाला 1 तासाची वेळ खिंडीत पोहोचण्यासाठी आणि तिथून अर्धा तास गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी लागणार आहेत. या वाटेने आधी सालोटा करून खिंडीतील दरवाजाने साल्हेरवर जाता येते व साल्हेर किल्ला पाहून साल्हेरवाडीत उतरता येते. सकाळी लवकर सुरुवात केल्यास कमी श्रमात आणि कमी वेळात हे दोन्ही किल्ले एका दिवसामध्ये सहज पाहता येतात. आज फक्त आपण सालोटा किल्ला पाहणार आहे, कारण साल्हेर हा आपला अगोदर झाला आहे. नाशिकपासून 134 किलोमीटर अंतरावर तर सटाणा या तालुक्याच्या ठिकाणापासून ताहाराबाद मार्गे 45 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून हे अंतर 330 किलोमीटर आहे. गावात रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या साल्हेरवाडीत आल्यानंतर माळदर या गावात जाणारा छोटासा रस्ता आहे. गावात गेल्यानंतर सरळ गेल्यानंतर एक आपणाला ओढा आहे. त्यावर आता नवीन पूल बांधण्यात आला आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर उजव्या हातास एक घर आहे. त्या घरावर गाडी लावून आपण साधारण पाऊण तासामध्ये या खिंडीमध्ये पोहोचून जातो. फक्त आपण खिंडीकडे लक्ष ठेवत गेल्यास आपणाला या वाटेने जाण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. वाटेमध्ये आपणाला आंब्याची झाडे आहेत. त्या आंब्याच्या झाडापासून सरळ वर चालत राहायचं आहे. साधारण आपण 1.5 तासात गडमाथ्यावर पोहोचून जातो. पाहू शकतोय एकटाचे मी आज पूर्ण या समोरच्या गावातून आपण आलो आहे. हे गाव आहे आणि त्याच्या पुढे एक ओढा आहे. त्या ठिकाणी पूल आहे नवीन बांधलेला. त्या पुलाच्या पुढे घर येते. त्या घरापाशी गाडी लावली. हा आंबा आहे आणि आंब्यापासून सरळ वाट ही मळलेली आहे. त्यामुळे गावातून वाट व्यवस्थित समजून घ्या, नंतर गडफेरी करण्यास सुरुवात करा. सोपा आहे. साधारण 1.25 तास लागला मला या ठिकाणी पोचण्यासाठी. अजून 15 ते 20 मिनटं लागतील गडमाथ्यावर पोचण्यासाठी. या अशा पायऱ्या परत लागल्यात. होऊ शकते या पायरी म्हणून वर जायचं. छोटी गोवा पायऱ्या भेटते इथं. या अशा अजून पायऱ्या चढायच्या वरती. खाली बघा. पहिल्या दरवाजापाशी पोहोचून गेलो. खिंडीच्या थोडे अलीकडे वाटेच्या उजव्या बाजूस झऱ्याचे पाणी साठवण्यासाठी खडकात एक लहानसे टाके कोरलेले आहे. खिंडीत आल्यावर उजवीकडील वाट साल्हेर किल्ल्यावर जाते, तर डावीकडील निमुळती वाट सालोटा किल्ल्याच्या डोंगराला डावीकडे ठेवत वर जाताना दिसते. लहान पायवाट व काही ठिकाणी घसारा असल्याने ही वाट आपणाला सांभाळून पार करावी लागते. 10 मिनिटे चालल्यावर वर पाहिले असता कोरलेला कातळ दिसतो.
या कातळात वर जाण्यासाठी पायऱ्या व गडाचा पहिला दरवाजा कोरलेला आहे. वाटेत एके ठिकाणी लहानशा सपाटीवर काही उद्ध्वस्त अवशेष दिसून येतात. या अवशेषात दगडावर कोरलेल्या पादुका तसेच एक शिवलिंग पाहायला मिळते. ही सालोटा किल्ल्याची चौकी असावी, कारण गडाचा दरवाजा याच्याही वरच्या भागात आहे. किल्ल्याची वाट बऱ्यापैकी मळलेली आहे, त्याच्यामुळे आपण वाट चुकण्याची शक्यता नाही. पायऱ्यांवर काही प्रमाणात माती पसरली असली तरी गडावर आपणाला जायला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. सालोटीच्या पायऱ्या म्हणजे कोरीव कामाचा नमुना आहे. 2 ते 3 फूट उंच, 5 ते 6 फूट रुंद, 70 अंशाच्या कोनात या 50-60 पायऱ्या कोरल्या असून वरच्या टोकाला या पायऱ्यांना एके ठिकाणी काटकोनात वळवून दुसऱ्या काटकोनात किल्ल्याचा संपूर्ण दरवाजा कातळात कोरून काढला आहे. किल्ल्याचा हा दरवाजा पश्चिमाभिमुख असून बाहेरील चौकटीच्या 2 बाजूस कमळाची फुले व वरील बाजूस गणपती कोरला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी कातळात कोरलेल्या 2 मोठ्या गुहा असून दरवाजाच्या आत वरील बाजूस असलेला कातळ टप्पा कोसळला आहे. दरवाजातून आत शिरल्यावर या कोसळलेल्या दगडावर चढून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. येथून पुढे किल्ल्यावर जाणारी वाट संपूर्ण पश्चिम भागाला वळसा मारत उत्तरेकडे वळते. कडा तासून काढलेल्या या वाटेवर किल्ल्याचा घडीव दगडांनी बांधलेला दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे. वाट फारशी रुंद नसल्याने या दरवाजे शेजारी पहारेकऱ्यांसाठी देवडी न बांधता दरवाजाच्या वरील बाजूस दगडी माळा बांधलेल्या आहेत. वाटेच्या पुढील भागात उजवीकडे कातळात कोरलेली 2 टाकी असून यातील एक टाके उघडे तर दुसरे टाके बंदिस्त आहे, पण या दोन्ही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे काही अंतरावर खडकात खोदलेल्या उघड्या तसेच बंदिस्त तोंडाच्या गुहा दिसून येतात. गडाच्या पश्चिम भागाला वळसा मारून वाट ज्या ठिकाणी उत्तरेकडे वळते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वरील कातळकडा कोसळला आहे. येथील एकूण रचना पाहता या ठिकाणी गडाचा अजून एक दरवाजा असण्याची शक्यता आहे. उजवीकडे वळलेली वाट आपल्याला कातळात कोरलेल्या दरवाजातून गडमाथ्यावर नेते व सरळ जाणारी वाट कपारीत कोरलेल्या 2 टाक्यांकडे नेते. या दोन्ही टाक्यात पिण्यायोग्य थंडगार पाणी आहे. पायथ्यापासून गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी आपणाला 1.5 तासाची वेळ लागली. चला प्रथम आपण सर्वोच्च भाग या ठिकाणी जाऊ आणि नंतर सर्व वास्तू पाहू. या ठिकाणी एक वास्तू पाहायला भेटते, वाडा असावा. तर प्रथम गडमाथा टॉप या ठिकाणी सुद्धा भरपूर वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. पाणी पिऊन ताजेतवाने झाल्यावर मागे फिरून गडमाथ्यावर जाणारी वाट धरावी. या वाटेने कातळात कोरलेल्या 3ऱ्या व शेवटच्या पूर्वाभिमुख दरवाजाने आपण गडमाथ्यावर जातो. दरवाजाच्या आतील बाजूस वर जाण्यासाठी 8-10 पायऱ्या कोरल्या आहेत. गडाचा माथा साधारण त्रिकोणी आकारात असून समुद्र सपाटीपासून 4550 फूट उंचीवर पूर्व पश्चिम 10 एकर परिसरावर पसरलेला आहे. माथ्यावर आल्यावर समोरील उंचवट्यावर न जाता सर्वप्रथम गडाच्या पूर्व टोकाकडे जावे. आपण गडमाथ्यावर आल्यानंतर हे असं पाण्याचं टाकं पाहायला भेटते. हे पाण्याचं टाकं पाहून आपण गडमाथ्याच्या सर्वोच्च भागात गेल्यानंतर आपणाला ठिकाणी बालेकिल्ला पाहायला भेटतो. गडाचा माथा अतिशय छोटासा आहे. बालेकिल्ला व गडावरून साल्हेरचे जे मनमोहक दृश्य पाहायला भेटते याची आपण शब्दात सांगणे खूपच कठीण आहे. सुंदर आणि अप्रतिम असणारा गडाचा हा बालेकिल्ला पाहून मन मोहून जाते. अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आपण निश्चितच एकदा भेट द्यावी ही एक विनंती आहे. गडमाथा पाहून झाल्यानंतर गडमाथ्याच्या उंचवट्याखाली खडकात खोदलेली लांबलचक टाकी असून त्याच्या अलीकडे एक मोठ्या वास्तूचा चौतार आहे. येथे बहुधा गडाची सदर अथवा किल्लेदाराचा वाडा असावा. पुढे वाटेवर सपाटी असून सपाटीवर अजून एक पाण्याचे टाके आहे. वाटेच्या शेवटी गडाच्या पूर्वेला एक उद्ध्वस्त वास्तूच्या आत मारुतीची मूर्ती पाहायला भेटते. या वास्तूच्या कड्यावरील भागात मोठ्या प्रमाणात तटबंदी असून या तटबंदीवरील फांजी आजही शिल्लक आहे.
तटबंदीला लागूनच असलेल्या या वास्तूच्या भिंती आजही पाहायला मिळतात. या तटबंदीच्या खालील भागात किल्ल्यात येण्यासाठी अजून एक दरवाजा असावा. मारुती मूर्ती समोरून माथ्यावरील उंचवट्यावर जाण्यासाठी वाट आहे. आपण आता या वाटेने खाली उतरत आहोत. पाहू शकतो अशी ही वाट आहे. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला हा भाग आहे. या भागातून जाताना अतिशय सावधानी काळजीपूर्वक जायचे आहे. सालोट्यावरून आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर तसेच गुजरातमधील डांगपर्यंतचा परिसरही नजरेस पडतो. या उंचवट्यावरून गडाच्या पश्चिम भागात उंचवट्याखाली असलेली खडकात खोदलेली पाण्याने भरलेली 2 टाकी व पश्चिम कड्यावरील टोकावर असलेले वास्तू अवशेष दिसतात. उंचवट्यावरून खाली उतरल्यावर तिथे जाता येते. माथ्यावरून गडाचा दरवाज्यात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गड पाहण्यासाठी आपणाला 1 तासाची वेळ पुरेशी होती. सालोटेचा इतिहास साल्हेरशी निगडीत आहे. अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आज आपण भेट दिली. तर प्रत्येक गडप्रेमींनी या गडावर येऊन आपण साल्हेर आणि सालोटेची गडभ्रमंती निश्चितच करावी ही एक विनंती आहे. आपणाला या गडावरून साल्हेर, मुल्हेर, मोरा, हरगड, नावीगड, मांगीतुंगी, डेरमाळ, पिसोळ तसेच भिलाई, पिंपळा आणि डांगपर्यंतचा खूप लांबवरचा परिसर पाहायला भेटतो. अशा ह्या ऐतिहासिक किल्ल्याला प्रत्येकाने जरूरच भेट द्यावी हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहायला भेटत आहेत आपल्याला. मागही आहे ते. हे तिसरं पाण्याचं टाकं. बहुतेक हे पिण्यायोग्य पाणी. गडमाथ्यावर आपल्याला आतापर्यंत तिसरं पाण्याचं टाकं लागलं आहे. आता जे टाकं पाहिलं त्याच्या बरोबर लगेच पुढं हे पाण्याचं टाकं आहे. हे सुंदर पाण्याचं टाकं आहे व यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहे ते. आपण आता संपूर्ण गडफेरी करून उतरण्यास सुरुवात करत आहोत. संपूर्ण गड पाहून आपण या दरवाजापाशी पोहोचून हा कातळ टप्पा आपण आता उतरून खाली आलो व अजून एक कातळ टप्पा आहे. नंतर आपल्याला वाटेने असं तिकडं जायचं आहे. आपण साल्हेर आणि सालोटीच्या खिंडीमध्ये पोहोचून गेलो. अशा आता गाडीतून खाली उतरणार आहे. साधारण या ठिकाणापासून अजून आपल्याला अर्धा तास लागेल. 15 मिनिटात आपण ही घळ उतरून आलो आहे. आता आपणाला असं चालायचं आहे. आपण थोडीशी वाट चुकलो होतो, परंतु येताना व्यवस्थित वाट सापडली. पूर्णतः वाट मळलेली आहेत आणि गावातील लोक आपली शेळी चारण्यासाठी वर जातात. पण आता 10 मिनिटात आपण गाडीपाशी पोहोचून जातो. जी वाट बोलताल तर हा पहिला आंबा, हा दुसरा आंबा आणि हे 2 आंबे. ह्या 2 आंब्याच्या बाजूला नाही, हा जो आंबा आहे या ठिकाणी ही जी वाट आहे ती पूर्णतः आपणाला वरपर्यंत घेऊन जाते. त्याच्यामुळे गावात एकदा कन्फर्म करा. आलो आपण आता 5 मिनिटात गाडीपाशी पोहोचून जाऊ. समोर बंधारा दिसतोय. हा बंधारा, ह्या बंधाऱ्यापासून ही झोपडी आहे ना, ह्या झोपडीपासून वाट आहे बघा आणि सरळ जायचं. या काही कोणाला विचारण्याची बी आवश्यकता नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिला तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. 9 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. आता दुपारचे 1:30 वाजत आले आणि आपण आपल्या गाडीपाशी पोहोचून गेलो.